कधी कधी आपलाच आपल्याला राग येतो, समाजाचा राग येतो. आपण ही जागा पाहतोय ना, ही जागा अवघ्या महाराष्ट्राच्या जीवाला चटका लावून गेलेल्या कैलाश नागरे या शेतकरी नेत्यानं, कार्यकर्त्यानं आणि हाडाच्या शेतकऱ्यानं या जागेवरती विष प्राशन करून आत्महत्या केली. ही ती जागा आहे. कैलाश नागरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी किंवा स्वतःच्या अडचणीसाठी कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या केली असती तर कदाचित आपण समजू शकलो असतो. पण शेतकरी अडचणीनं, विवंचनेतून आत्महत्या करतात. पण कैलाश नागरेंनी जी आत्महत्या केली ती आत्महत्या इतर शेतकऱ्यांना पाणी मिळावं, ते जो काही संघर्ष करत होते त्या संघर्षाची दखल शासनानं घ्यावी म्हणून त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे. खरं तर सरकारला जाग यावी, त्यांना अद्दल घडावी या भावनेतून ही आत्महत्या केलेली आहे. पण एकूण महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायला हरकत नाही की एकीकडं कबरीचा वाद जोरावर आहे. अख्खा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. जिकडं तिकडं जाळपोळ चाललेली आहे, दंगली चाललेल्या आहेत, भारतभर याचा वणवा पेटतोय. आणि हे सगळं असताना एका शेतकऱ्याची कबर, आपण फक्त कबर हा एक वेगळा शब्द आहे, पण जिथं त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे ती ही जागा आहे. खरं तर शिवाजी महाराजांना पण हे अभिप्रेत नव्हतं. एक शेतकरी जर आत्महत्या करतोय तर सरकारनं जर त्याची दखल घेतली नसती तर मला असं नक्की वाटतं की शिवाजी महाराजांनी त्या सरकार नावाच्या व्यक्तीला आणून मुसक्या बांधून त्याच्याकडून या आत्महत्येचा जाब नक्कीच विचारला असता. अस्मिता ही पोट भरल्यानंतर उपयोगी येते, रिकाम्या पोटी तिचा उपयोग हा फार चांगला नसतो. कैलाश नागरेंनी केलेली ही आत्महत्या, मी आता आत्महत्या हा शब्द पुन्हा परत वापरणार नाही, खरं तर हे कैलाश नागरेंचं बलिदान आहे. कैलाश नागरेंची ही एक प्रकारची ही व्यवस्थेनं केलेली हत्या आहे, ज्याच्याकडं व्यवस्थेनं ठरवून दुर्लक्ष केलेलं आहे. अशा प्रकारचा हा घेतलेला बळी आहे. म्हणून मी एका अर्थाने असं म्हणेन की हे बलिदान आहे आणि या बलिदानाचा विचार महाराष्ट्रानं करण्याची वेळ आहे. आपला जो संघर्ष आहे तो खरा संघर्ष कशासाठी आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं पाऊल टाकता येणार नाही. खरं तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची छोटी छोटी मुलं मुली पाहिल्यानंतर जो कोणी बाप असेल किंवा सहृदय माणूस असेल त्याला अगदी हृदयाला डागण्या दिल्यासारखं वाटतं. त्या माणसाला माझ्याकडे खरं तर शब्द नाही आहेत, शब्दात मांडायसारख्या ह्या गोष्टी नाहीत. यांना प्रचंड चीड येते, राग व्यक्त होतो, त्याच्यामुळे हे तोंडातून या गोष्टी अशा बाहेर पडत आहेत. पण याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आपण कबरीच्या नादामध्ये शेतकऱ्यांची, जिवंत माणसाच्या कबरी खोदतोय का काय? आणि हे खरं तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य, ही शिवशाही असूच शकत नाही, कारण शिवाजी महाराजांची शिवशाही अशी नव्हतीच. म्हणून आपण या शेतकऱ्याच्या पाठीशी सगळ्यांनी ठामपणे, खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि सरकारलाही आपण जाब विचारला पाहिजे. आणि सरकार म्हणून जर सरकारला हृदय नावाची गोष्ट असेल तर त्यानंसुद्धा ह्या गोष्टीची दखल ही घेतलीच पाहिजे.